या संघाची सायकल जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेली आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या आजच्या पहिल्या मॅचसाठी शुभेच्छा. ऑफिशियल पंच ठिकाणी सज्ज होत आहेत. आजच्या दिवसातली पहिली मॅच NR वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळते राजधानी 11 अशी लढत. या मॅचच्या सुरुवात होती. सायकल जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता प्रविष्ट होतीये. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज तयार होत आहे. वाटचाल परंपरेची परंपरा भव्यदिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो दक्षिण जावलीच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्ढेकर आपल्या पुण्याशील सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि जे प्रेक्षक आम्हाला वक्रतुंड क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं स्वागत करत असताना आपण जाऊया या मॅचकडे. मॅचच्या सुरुवात पंचांचा सिग्नल. पहिला बॉल आता प्रगतीपथावरती येईल. तेजस धनवडे पहिला बॉल आजच्या दिवसातला टाकतील. सायकलला बॅटिंग मध्ये हो. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर जबरदस्त टाकलेला आहे. पहिलाच बॉल आला तो डॉट. चांगली सुरुवात गोलंदाजी करताना तेजस धनवडे यांनी केलेली आहे. पियुष कदम यांना बांधून ठेवणारा बॉल डॉट आलाय. गतवर्षी ज्या प्रकारचा खेळ पियुष कदम यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये केला होता तो उल्लेखनीय होता, परंतु आज शेवटच्या मॅच मध्ये तो खेळ करावा लागेल. ऑन साइडला वळवला बॉल. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसातला पहिला षटकार. शुभ प्रभात बोलणारा, गुड मॉर्निंग बोलणारा क्रिकेट प्रेमींना हा आला तो षटकार. जबरदस्त स्ट्रोक या बॉलवरती आलेला आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पियुष कदमने आपल्या स्टाईलने पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. आज पियुष कदम वेगळ्याच रंगात पाहायला मिळतोय. कालच्या 2 सामन्यांमध्ये पियुष कदम यांना नावाप्रमाणे खेळ करता आला नाही. आता या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील. या शेवटच्या मॅच मध्ये चांगलं काय करता येईल, नावाप्रमाणे कशा प्रकारे खेळ करता येईल याचाच प्रयत्न आज पियुष कदम यांना करावा लागेल आणि तो प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. तेजस धनावडे यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी क्रिकेट स्पर्धेमध्ये केली त्यांनी खेळ चांगला केलाय, परंतु 2 बॉलमध्ये आता 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. षटकातला तिसरा बॉल. यावेळेचा हा फटका ऑफ ड्राईव्ह केलेला आहे आणि ऑफ ड्राईव्ह करत असताना या बॉलच्या पाठीमागे 2 धावा तब्बल आलेल्या आहेत. ज्या प्रकारचा ड्राईव्ह केला, थोडासा बॉल पुढे सोडला होता आणि त्या बॉलवर ड्राईव्ह केलं. ऑफ ड्राईव्ह केलेला फटका 2 धावा टीमला प्राप्त करून देईल. टीमची धावसंख्या आता 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. तेजस धनावडे मॅन फ्रॉम मोहाट पुन्हा तयार. एका बाजूला कुसुंबीचा पियुष कदम, एक युवा ऑलराऊंडर. हा फटका समोरच्या बाजूला ओव्हर दी बॉलर हेड. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. केलाय मोठा धमाका षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पियुष कदम यांच्या बॅटमधून आणखी एक चांगला फटका आलाय आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच ओव्हरमध्ये दुर्गुस घातला तो मोठ्या फटक्यांचा. तेजस धनावडे पण आता तयार विकेटच्या शोधामध्ये आहेत. तेही युवा खेळाडू. फुलटॉस आणि फुलटॉसला एका धावेसाठी पाठवलेला आहे, कारण वेगाने बॉल अंगावरती फुलटॉस आला आणि त्याच्यावरती फक्त एक सिंगल धाव मिळते. एकूण आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना NR वॉरियर्सने आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा त्या 15. बॉलर तयार. षटकातला शेवटचा बॉल. ओ शरीरापासून दूर ठेवला. बॉल आला तो डॉट. षटक क्रमांकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना बनवल्या धावा NR वॉरियर्सने 15 बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली सुरुवात पियुष कदम यांनी संघाला करून दिलेली आहे, परंतु आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये हा संघ कुठपर्यंत मजल मारेल, कशा प्रकारचं गेम प्लॅनिंग आहे या मॅच मध्ये.
यानंतरची मॅच आहे जावली टायगर आणि त्यांच्या विरुद्ध SBM वॉरियर्स. तुम्ही तयार राहा. यानंतरची मॅच तुमची इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होता, याची पण नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी आता रुपेश दळवी यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. ऑन साइडला या बॉलला दिशा दिलेली आहे. स्ट्राईक रेंजला बॅटिंग करताना साहिल दळवी सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाबा येत असताना ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली मॅच एनआर वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये राजधानी 11 अशी लढत आहे. दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतील. खास करून एनआर वॉरियर्स शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल आणि आपला अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर हा राजधानी 11 ला सामना जिंकावा लागेल. करो अथवा मरो अशी स्थिती आहे. हो, यावेळेला रुपेश दळवी यांनी नो टाकलाय, बीमर टाकलेला आहे, त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 18 वरती. साहिल दळवी एका बाजूला बॅटिंग करतायत. नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. साहिल दळवी यांच्याकडे क्षमता आहे. दोन्ही खेळाडू म्हातेगावचे मैदानाच्या आतमध्ये. रुपेश दळवी साहिल दळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला एकामेकासमोर पाहायला मिळते. पियुष कदमने पहिल्या ओव्हरमध्ये झक्कास खेळ केला. बॉल तयार. ओ, यावेळेला पहिला हा डेट दिला जाईल. ही मुभा आहे गोलंदाजाला अशा प्रकारच्या पहिल्या बॉलसाठी, परंतु यानंतर जर अशा प्रकारचा बॉल हाताळला तर तो नो बॉल आहे. त्याच्यामुळे यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल. ऑन साइडला वेळेची अचूकता नाहीये या फटक्याच्या पाठीमागे. रुपेश दळवी यांनी काय केलं ना, या बॉलच्या पाठीमागे आपला जो अनुभव आहे तो कृतीमध्ये आणला आणि सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे खर्च केली. साहिल दळवी आज थोडेसे शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. कालच त्यांचा वाढदिवस झाला. आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला पियुष कदम पुन्हा तयार. ऑन साइडला कॅचचा कॉल, डायरेक्ट हिट होईल का? ओ, पियुष कदम डेंजरस एंडला धावले. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही, जोखीम कोणतीही घेतलेली नाहीये. एकच धावे बॉलच्या पाठीमागे मिळते. या ओव्हरमध्ये मोठे फटके येऊ शकलेले नाहीयेत. त्याचं कारण आहे रुपेश दळवी यांनी केलेली चांगली गोलंदाजी. धावसंख्या 20. षटकातील अजूनही काही उर्वरित बॉल शिल्लक आहे. 3च बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी. रुपेश दळवी पुन्हा तयार. हो, लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्कच होऊ शकलेला नाहीये. ज्या प्रकारे हा बॉल टाकला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे की काय खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला साहिल दळवी यांचा. साहिल दळवी यांच्याकडे आक्रमकता आणि ती आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल, कारण साहिल दळवी यांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला. जवळजवळ 4 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या आता ओव्हर्समध्ये त्यांना गिअर आपला बदलावा लागेल बॅटिंगमध्ये. पुन्हा एकदा बॉलवर तयार रुपेश दळवी. हो, सोडून दिल्या बॉल दिशा पाहावी लागेल. अंपायरकडे वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल, कारण डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचाने स्पष्ट नकार दिला की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल रुपेश दळवी यांना. परंतु रुपेश दळवी यांनी काय केलं, 4 बॉल हाताळले, 6 धावा दिल्या, परंतु एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. ही जमेची बाजू या टीमसाठी. ओ, इथे काय झालं, एक पाय पुढे काढला, बॅटची आतली कडा बॉलने घेतली, विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागला तो पहिला टीम एनआर वॉरियर्स टीमला. रुपेश दळवी यांनी ती महत्वाची विकेट टिपली. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला पाठवलं असेल हे पाहावं लागेल. संघ आता अडचणीमध्ये येतोय. साहिल दळवी नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. हताश होऊन थोडेसे माघारी येत आहेत, कारण ज्या खेळासाठी साहिल दळवी हा खेळाडू ओळखला जातो त्या प्रकारचा खेळ आज त्याच्या बॅटमधून होऊ शकला नाही.
प्रत्येक दिवस एक आशा घेऊन येतो, एक अनुभव देऊन संपत असतो आणि आज हा मिळालेला त्यांना अनुभव आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण चला. रितेश चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटच्या या ओव्हरमध्ये अजूनही काही बॉलचा खेप बाकी आहे, म्हणजे अजूनही या ओव्हरमध्ये जवळजवळ आपण चर्चा जर केली ना तर एका बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. बरोबर ना. बॉलर तयार. हो, यावेळेला आल्या पावली समोर फटका खेळलाय आणि आपला झेल देऊन ते माघारी येत आहेत. बॅक टू बॅक 2 धक्के दिले रुपेश दळवी यांनी आणि आल्या पावली फलंदाज रितेश चिकणे देखील माघारी. संघ आता अडचणीमध्ये अडकला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची भक्कम सुरुवात करून दिली होती पियुष कदम यांनी, परंतु त्याच्यामध्ये सातत्य या टीमला ठेवता आलं नाही आणि या ओव्हरमध्ये अवघ्या धावा किती आल्या तर त्या अवघ्या 6 आलेल्या आहेत. 6 धावा देत 2 गडी गारद केले. गोलंदाजी करताना रुपेश दळवी यांनी काय गोलंदाजी केली. काही बॉल नकारात्मक, काही बॉल दिशाहीन टाकले, परंतु तरी देखील या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा देत 2 फलंदाज माघारी पाठवले. पियुष कदमला त्या जबाबदारीचं ओझं वाढलंय या खेळाडूच्या खांद्यांवरती. कुसुंबीचा एक युवा ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूच्या नावाची दखल घ्यावी लागते, परंतु राजधानी 11ने पुन्हा कमबॅक केलं. ही हमरी तुमरी सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर येणार वॉरियर्ससाठी लाभदायक होता, परंतु दुसऱ्या ओव्हरचा खेळ हा जो होता ना तो राजधानी 11च्या बाजूने गेला. परंतु तिसऱ्या ओव्हरचा खेळ आता कोणत्या संघाच्या बाजूने जाईल, कारण स्ट्रायकर एंडला पियुष कदम आहे तर गोलंदाजी मार्गवरती कोणाला बोलवलं जाईल. मोहाटचा साहिल धनावडे गोलंदाजी मार्गवरती. राहुल दुंदळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4. राहुल दुंदळे जे दुंद गावचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. परंतु एका बाजूला हा कुसुंबीचा ऑलराऊंडर खेळाडू पियुष कदम, तर एका बाजूला मोहाटचा एक युवा ऑलराऊंडर साहिल धनावडे. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या पाठीमागे झाला, परंतु हा बॉल डॉट आला. धाव मिळणार नाहीये. पियुष कदम यांना बांधून ठेवणारा हा बॉल डॉट आलाय. बॅटल बघण्यासारखं आहे. साहिल धनावडे विरुद्ध पियुष कदम. शरीरापासून दूर ठेवला, बॉल राईट झाला, बॉल डॉट आलाय. एक पर्व गाजवणारा पियुष कदम एका बाजूला. लाईन मिस करून बसले. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलेली आहे, परंतु पंचांनी दात फेटाळली. 2 बॉल डॉट आले, त्यामुळे आता प्रेशर पियुष कदमच्या डोक्यावरती वाढलेलं आहे. दडपण आलंय, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी साहिल धनावडे यांनी केलेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणला, संपर्कच नाही, डॉट आला. तिसरा बॉल षटकातला. यासाठी पहिली मुभा आहे, त्याच्यामुळे हा डेड बॉल आहे. पहिल्या अशा बॉलसाठी तुम्हाला सूट दिली जाईल, परंतु यानंतर जर अशा प्रकारचा बॉल टाकला तर तो नो बॉल आहे. पुन्हा एकदा पियुष कदम तयार. आज आत्मविश्वासाला साथ पियुष कदमला घालावी लागेल. हाई बॉल जबरदस्त आणि कमालीचाच टाकला. हाई बॉल डॉट आलाय. डॉट बॉलचा रेशो वाढलाय. पियुष कदम सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. पायामध्ये अक्षरशः बेड्या टाकल्या त्या खेळाडूच्या, परंतु त्या आता बेड्या तोडाव्या लागतील आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. हा 4था बॉल डॉट आलाय. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल आहे. जवळजवळ पियुष कदम यांनी 4 डॉट बॉल खेळलेत. पाय चालवावे लागतील. धावफलक थांबलेला आहे. पाय चालतील, धावफलक चालेल. शेवटचे 2 बॉल. जागेवरतूनच खेळण्याचा प्रयत्न. 5वा डॉट बॉल या खेळाडूने टाकलेला आहे. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक मोहाट गावाकडून येणार का? काय खेळ केला साहिल धनावडे यांनी गोलंदाजी करताना. आपल्या नावाची दखल क्रिकेट प्रेमींना घ्यायला लावणारा खेळाडू. आणि 6वाही बॉल डॉट टाकलाय. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक राजधानी 11 कडून खेळत असताना साहिल धनावडे यांनी हे काम केलंय.
मोहाड गावचा पठ्ठ्या आज या दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पहिलं निर्धाव षटक टाकतोय. नाव आहे साहिल धनावडे. काय काम केलंय. पियुष कदम सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम या साहिल धनावडे यांनी केलंय. 6 बॉल टाकले, 6 बॉल डॉट टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी, अप्रतिम, लाजवाब, सुरेख, आउटस्टँडिंग गोलंदाजी करताना साहिल धनावडे यांना आपण पाहिलं. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, अचूकता, भेदकता आणि काय गोलंदाजी केली आहे. आता इथून पुढे ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्ग वरती आता निजऱ्याचा काय बोलत नाव या संस्कार शेडगे गोलंदाजी मार्ग वरती ओव्हर नंबर 4 साठी निजरे गावचा हा खेळाडू आहे. हे जे युवा सर्व खेळाडू आहेत ना, एक काळ यांनी 12व्या खेळाडूचं काम एक गाव 11 मध्ये केलेलं आहे. आज दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग ते खेळाडू खेळत आहेत. म्हणजे एक मोठी उपलब्धी आहे. कारण वेळ प्रत्येकाची येते, त्यासाठी वाटही बघावी लागते. हा बॉल डेड असेल कारण पहिल्या बॉलचा तुम्हाला ही सूट आहे. परंतु संस्कार शेडगे यांना आता हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा डेड बॉल आहे. संस्कार शेडगे असे बरेचसे खेळाडू आहेत जे गाव 11 मध्ये 12व्या खेळाडू त्यांनी काम केलं. आज मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करताना गोलंदाजी करताना आपण त्यांना बघतोय. कारण त्यांनी केलेला सराव, त्यांनी केलेली प्रॅक्टिस, त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केला संघर्ष आणि आज तो दिवस आला. हा नो बॉल आहे कारण यानंतर तुम्ही अशा प्रकारचा बॉल हाताळू शकत नाही. त्यामुळे संस्कारला आता हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिटचा आहे. संस्कार शेडगे यांना बॉल पुढे सोडावे लागतील. आजचा अंतिम दिवस आहे. चला घाई करावी लागेल आपल्याला. वेळ तुम्ही जास्तीचा घेऊ नका ही विनंती आहे. संस्कार शेडगे पुन्हा तयार. बॅटिंग मध्ये राहुल दुंदळे, जुदुंद गावचा युवा खेळाडू. या गोष्टी टाळाव्या लागतील. संस्कार शेडगे यांना बॉल पुढेच टाकावे लागतील. हा आणखीन एक नो बॉल आहे. धावसंख्या 23, 2 गडी बाद. संस्कार शेडगे यांना बॉल पुढे खोलवर टप्प्याचे टाकावे लागतील. हा फ्री हिटचा बॉल आणखीन एक. हा संधी मिळते तर संधी तुम्हाला सोनं करावं लागेल. जास्तीच्या चुका तुम्हाला करून चालत नाही. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न. हा आणखीन एक नो बॉल. आणखीन एक सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. तब्बल 3 नो बॉल या ओव्हर मध्ये. म्हणजे 4 जवळ अशा प्रकारचे बॉल टाकले. त्यामुळे पहिल्या बॉल मध्ये सूट होती. अन्यथा 4 नो बॉल झाले असते. पुन्हा विश्वास संस्कार शेडगे यांच्यावरतीच ठेवलाय. पुन्हा तयार आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल आहे. हा नो बॉल आहे. सिंगल आणखीन एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 5 बॉल अशा प्रकारच्या खेळाडूंनी आतापर्यंत हाताळलेले आहेत. आपण चर्चा केली की आज या खेळाडूंना संधी मिळालेली आहे. हे सर्व युवा खेळाडू दक्षिण जावळीतील. आज आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. तुम्हाला हा प्लॅटफॉर्म आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशा लीग स्पर्धा येतात. तुम्ही या लीग स्पर्धेमध्ये जर चांगलं काम केलं तर तुम्हाला पुढच्या लीग स्पर्धेमध्ये संधी मिळते. परंतु जर तुम्ही इथे खराब काम केलं तर तुम्हाला आणखीन संघर्ष करावा लागतो, आणखीन मेहनत घ्यावी लागते. चला मित्रांनो, राजधानी 11 आता एकत्रित येऊ नका. चला मित्रांनो, सामना सुरू करा.
आता फुलटॉस टाकला आणि त्या फुलटॉसला लॉंगॉनला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये राहुल दुंदळे यांच्या बॅटमधून आला मोठा टोला आणि सुरू झाला त्यांच्या बॅटचा बोलबाला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहुल दुंदळे यांनी केल्यास त्यांना संधी मिळालेली आहे बॅटिंग करताना आणि त्या संधीचं आता त्यांनी सोनं केलं. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. संधी ही चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असेल, जर तुम्ही उशीर केला तर ते हातामधून निसटून जाते आणि त्याचं सोनं जर कोणी केलं असेल ना या मॅच मध्ये तर ते नाव आहे राहुल दुंदळे. हो इथे काय झालं अंपायर कॉल इट्स वाईड बॉल. पुन्हा टाकावा लागेल. प्रेशर आहे दडपण आहे या मॅच मध्ये. 32 धावा आतापर्यंत एकूण 6 बॉल टाकले त्याच्यामध्ये एकच योग्य बॉल आहे. 6 बॉल मध्ये एकच योग्य बॉल टाकलेला आहे. आता बॅटची कडा बॉलने घेतली विकेटचं पतन. खेळाडू बाद. राहुल दुंदळे माघारी. आता स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नितीन दादा चिकणे बॅटिंगसाठी चाललेले आहेत. स्वतः संघ मालक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ते एंटर होत आहेत. क्रमांक 5. चला मित्रांनो घाई करावी लागेल. या षटकासाठी वेळ जास्त गेलाय. राजधानी 11 आपण एकत्रित येऊ नका. राजधानी 11 आपण एकत्रित येऊ नका कारण या मॅच साठी वेळ जास्त गेलेला आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. SBM वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जावली टायगर खेळेल. रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होत आहे. हो आल्या पावली त्यांनी बॉल हवेत खेळलाय. खेळाडू साहिल दानावडे बॉलचा अंदाज बांधतायत आणि एका हातामध्ये पकडले कॅच. विकेटचं पतन. आल्या पावली संघ मालक माघारी. काल एका खेळाडूने जवळजवळ 6 बॉल साठी 18 बॉल टाकले होते आणि इथे 5 संघ मालक आल्या पावली माघारी गेले. व्हेरी फर्स्ट बॉल मोठा फटका मारायला गेले परंतु फटक्यातली लांबी कमी पडली आणि त्याचमुळे की काय मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. चला थोडंसं आपण खेळा स्पीडअप देऊया. आपण थोडीशी घाई करूया. गणेश चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. एंटर होत आहेत मिडल ऑर्डर मध्ये. चला थोडीशी आपण घाई करूया. हॅट्रिक 100 वरती संस्कार शेडगे ऑन साइडला पुल केलाय आणि तो पॉवरफुल आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गुल. धावा मिळतील बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत टीम इनआर वॉरियर्सने. आल्या पावली आपली आक्रमकता सिद्ध केली. मिळाला मोका दिला ठोका. गणेश चिकणे यांनी बॉलवरती 6 धावा कुठलेल्या आहेत. बॉलर पुन्हा तयार. संस्कार शेडगे फुल टॉस. एक सिंगल मिळेल बॉलच्या पाठीमागे. शेवटचा बॉल बाकी आहे. जवळजवळ 10 बॉल आतापर्यंत खेळाडूने हाताळले त्याच्यामध्ये 5 योग्य बॉल आहेत. काल एका खेळाडूने 18 बॉल टाकले होते. 6 बॉल योग्य टाकण्यासाठी. ऑन साइडला
फटका खेळलाय आणि पकडल्या कॅच. ओव्हर हॅट्रिक टिपलेली आहे आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपले. चला मित्रांनो घाई करा. धावसंख्या 39 39 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सोहम चिकने. आणि गोलंदाज कुमार चिकने. अंतिम षटक आपल्या नावे घेतात. चला जावली टायगर आणि SBM आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे आणि त्यासाठी तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. याची आपण नोंद घ्या. अंतिम षटकाला आता होईल सुरुवात. स्ट्रायकर एंडला कुसुंबीचा पियुष कदम. गांजे गावचा कुमार चिकने सोडून दिला बॉल. अंपायर कडे वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा दिशाहीन बॉल आहे. पहिला बॉल दिशाहीने वाईड आहे. नो बॉल पुन्हा टाकावा लागेल. ओके तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. टीव्ही अंपायर निर्णय रेफर केलेला आहे आणि प्रत्यक्षात आता हा बॉल कुठे पिच झालेला आहे हे पाहिलं जाईल. परंतु लाईव्हला ते टेलिकास्ट होऊ शकलेलं नाही. त्याचं कारण आहे की समोरून जो अँगल आहे त्याच्यासमोर पंच आलेले आहे. त्याच्यामुळे ऑनफिल्डचा निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. याची आपण नोंद घ्या. ऑनफिल्डला जो काही निर्णय आहे तोच या ठिकाणी दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. व्हाईट बॉल. चला दोन्ही संघ मित्रांनो आपण घाई करा थोडीशी. आपण जास्तीचा वेळ घेऊ नका आणि टॉससाठी रिपोर्टिंग करा. जावली टायगर आणि त्यांच्या विरुद्ध SBM वॉरियर्स अशी लढत होईल. याची आपण नोंद घ्या. पंचांकडे अपील केलेली आहे परंतु इथे दात पंचांनी सांगितले वाईड आहे आणि बॉल पुन्हा टाकावा लागेल. बेचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया. बॉलर तयार. अंतिम षटकामध्ये कुमार चिकने मन फ्रॉम गांजे. ओ इथे हा डेड बॉल आहे. पहिली सूट आहे परंतु यानंतर जर असा बॉल टाकला तर तो नो बॉल आहे. त्याचबरोबर संदीप साळुंके पप्पू यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दुंदा गावचे असणारे ऑलराऊंडर खेळाडू त्यांचे स्वागत आहे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर ज्यांचा आवाज आज आपण अंतिम दिवसामध्ये ऐकणार आहोत. एक विनोदी समालोचक उमेश सावंत सर यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. सिंगल लाईव्हच्या पाठीमागे मिळेल. स्कोरबोर्ड पुढे जाईल. अंतिम षटक आणि या मॅचसाठी या डावासाठी फार वेळ लागलेला आहे कारण या डावामध्ये बरेचसे अतिरिक्त बॉल हाताळण्यात आलेले आहेत. धावसंख्या एकूण 43. पियुष कदम 17 वरती. ऑन साइडला पियुष कदमने बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी. पियुष कदम यांचा फटका होता भारी. या बॉलवरती मोठ्या फटक्यांची ललकारी. षटकार. अखेरकार पियुष कदमने हात खोलले. शेवटच्या ओव्हरमध्ये धाडस केलं मोठ्या फटक्यांचं.
कॅचचा कॉल, परंतु इथे बॉलची फेकी गेली जाईल. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एक शॉट आहे त्याच्यामुळे एकच बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. याची नोंद आपण स्कोर बोर्ड मध्ये घेऊया. म्हणजे धावसंख्या आता 50 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल. चला टॉस साठी या एसबीएम आणि जावली टायगर. एसबीएम वॉरियर्स आणि जावली टायगर तयार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. फुल टॉस आणि ते बॉल डॉट. पियुष कदम यांनी हे संकेत दिले की यावर मध्ये मिस स्ट्राईक करणार आहे. ओके, कॅप्टन आलेले आहेत. समोरच्या बाजूला या बॉलवर ड्राईव्ह केलेला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. एक धाव दुसरीचा प्रयत्न होईल का? हो, पियुष कदम यांना स्ट्राईक करायचं तर 2 धावा घ्याव्याच लागतील आणि हो तेच केलेलं आहे. ओ बन्नाट वेग स्टॅन्स हवेत. फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाची बिग विकेट गॉन. पियुष कदम माघारी. प्रथम बॅटिंग करताना टीम एनआर वॉरियर्स या टीमने बनवलेल्या धावा आहेत. 52-53 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे टीम राजधानी वॉरियर्सला. आता आपण करूया टॉस आणि टॉस साठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया टीम जावली टायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल एसबीएम वॉरियर्स. आपण हा टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. एनआर वॉरियर्सचे टीम ओनर राजेंद्र चिकन यांच्या शुभासे हा टॉस केला जाईल. गेली कित्येक वर्ष एनआर वॉरियर्स संघ या लीग स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे आणि त्याचा आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण या जावली टायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे एसबीएम वॉरियर्स. राजेंद्र चिकणे यांच्या शुभासे आपण टॉस करूया. आज ते या ठिकाणी आवर्जून या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आलेले आहेत. गेली कित्येक वर्ष एनआर वॉरियर्स संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेकदा विशेष सहकार्य अनेक क्रिकेट स्पर्धेला लाभतं आणि आज त्या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही कॅप्टन्स. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला यावंच लागेल. टीम एसबीएम वॉरियर्स सचिन मोरे मामा आपला कॅप्टन पाठवा. जावली टायगरला विनंती आहे की आपला कॅप्टन पाठवा. चला आपण टॉस करूया. हेड टेल तुम्हाला मागायचं आहे आणि आपण कॉइन स्पिन करूया. जावली टायगर विरुद्ध एसबीएम वॉरियर्स. एसबीएम वॉरियर्स आपला कॅप्टन आला नाही तर जावली टायगरला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. जर पहिला बॉल पडला आणि आपला कॅप्टन नसेल तर मात्र समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. एसबीएम वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे आणि त्यासाठी आपण टॉस करूया. हेड टेल मागायचे कोण आवाज येणार? ओके, एसबीएम वॉरियर्स नाणेफेकीच्या कलचा आवाज आपण काय स्पिन करूया. हेड टेल. जावली टायगर टॉस जिंकलाय. किती सामने खेळलेत आणि किती जिंकलेत, किती पराभूत आहात? सर काल 2 सामने खेळलेत, दोन्ही हारलोय आम्ही आणि आता प्रथम बॅटिंग करून ट्राय करू जे होईल ते. म्हणजे शेवट गोड करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये तुमच्याकडून होईल. नक्कीच होईल सर. निश्चित. एसबीएम वॉरियर्सने दादा टॉस जिंकून फिल्डिंगच घेतली असती का? हा, फिल्डिंगचाच माणूस होता आणि कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि काय मैत्रीपूर्वक खेळायचं आहे असं काय नाही आहे की जिंकलो हारलो.
क्रिकेटच विन होणार आहे. निश्चित या चांगल्या भावना होत्या आणि तुम्हाला शुभेच्छा. SBM वॉरियर्स आणि जावली टायगर मान्यवरांचा आभार मानून टॉसची माहिती आपण सांगूया. टॉसमध्ये काय झालं, टॉस दोन्ही संघांच्या मनासारखा झालेला आहे. टीम जावली टायगरने टॉस जिंकत अनिकेत चिकनेने सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय आणि SBM वॉरियर्सला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय, कारण तेही टॉस जिंकून फिल्डिंगच करणार होते. त्यामुळे टॉस मनासारखा आहे, परंतु मॅच कोणाच्या मनासारखी होईल त्यासाठी पाहत राहा. एकत्र दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा अंतिम दिवस. वडिया सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन ऐकण्यासाठी जिथे येणाऱ्या 30 बॉलमध्ये बनवायच्या आहेत धावा आता 53. आजच्या सुरुवात पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ऑन साईडला सरळ पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलचं स्वागत केले दिमागदार. फटका खेळला साहिल धनावडे आणि रुबाबदार. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4. व्हेरी फर्स्ट बॉल मारलाय साहिल धनावडे यांनी चौकार. आपला पॅटर्न आहे हटके. आपण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मारतो मोठे फटके. हेच काहीसं या बॉलच्या पाठीमागे साहिल धनावडे यांनी सांगितलं आणि चौकार मारला. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार. षटक क्रमांक 1 साठी कुसुंबीचा एक युवा ऑलराऊंडर, नाव आहे त्याचं पियुष कदम. हो मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पकडले कॅच. विकेटचं पतन. साहिल धनावडे मॅन फ्रॉम मोहाट इथे माघारी. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच आणि त्या मॅचचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. एका बाजूला 2 बॉलचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. अशा प्रकारची फाईट तुम्हाला अनुभवायला मिळते. चला थोडीशी आपण घाई करूया मित्रांनो. थोडंसं आपण स्पीडअप द्या खेळाला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रसाद सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रसाद सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर झालेले आहेत. हा व्हाईट बॉल आहे आणि पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. WD वाईड येतोय. दोन्ही संघ आपल्या विनंती आपण थोडीशी घाई करूया. यावेळेला हा फटका ज्या प्रकारे खेळलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धावा आलेल्या आहेत. एकच सिंगल आलेली आहे. त्यामुळे धावसंख्या आता 6 वरती जाऊन पोहोचलेली आहे. ऋतिक एका बाजूला बॅटिंगसाठी तयार होतील. ऋतिक धनावडे सोन्या बॅटिंगसाठी तयार. एका बाजूला पियुष कदम. असं बॅटल. ओ ऑन साईडला सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि त्यानंतर स्कोर बोर्ड पुढे चाललेला आहे. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 7 वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 53चं टार्गेट या मॅच मध्ये आहे. 53 बनवायचे आहेत. 53 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये. बॉलर तयार पियुष कदम. आपटलेला बॉल त्याच्यावरती गेलाय प्रहार. खेळाडू बॉलचा अंदाज बांधतात परंतु झेल पकडता आलेला नाहीये.
2 धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. अशा प्रकारचं रंगलेलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय. बॉल फार काय हवेत होता, क्षेत्ररक्षकाला अंदाज बांधता आला नाही. पियुष कदम यांनी संघाला संधी निर्माण करून दिली, परंतु संधीचं काही सोनं करता आलेलं नाहीये. हो, इथे हा फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केलेला आहे. सिंगल एका धाब्यासाठी बॉल जाईल. षटक क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करताना धावा आलेल्या 10-43 बनवायच्या आहेत. येणारे बॉल आता इथून पुढे आहेत 24 बॉल 43 ची गरज. ची गरज आहे इथून पुढे 24 बॉल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गेलाय बदल. सोहम गोलंदाजी मार्गवरती. सोहम चिकने ओव्हर नंबर 2 साठी. हो, यावेळेला काय झालेलं आहे, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. अंपायर वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. आज ऋत्विक दानावडे यांना बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. एका बाजूला विकेट घ्यावी लागेल. हो, वेळेची अचूकता नाहीये, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव इथे घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, त्याच्यामुळे बॉल डॉट आलाय. बॉलर तयार. हो, ऑन साइडला चाबूक जसा उडावा तसा बॉल वरती. दोन धाब्या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. स्कोरबोर्डला चालना मिळेल. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चला, थोडीशी आपण घाई करत आहोत या मॅच मध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. सोहम तयार. ओ, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल धाव. चांगली गोलंदाजी सोहम चिकने मैदानाच्या आतमध्ये करतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ज्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी होते ना, त्यावेळेस फलंदाजांवरती दडपण वाढतं आणि त्याचाच प्रयत्न इथे करावा लागेल एनआर गोयल्स टीमला. गोलंदाजी करताना बॅटिंग मध्ये आता प्रसाद सुर्वे, घरात घरचे असताना प्रसाद सुर्वे. नो +1. ओके, अशा 2 धावा बॉलच्या पाठीमागे. ऑन साइडला खेळलेला बॉल. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फीटचा बॉल होता. रनआउट साठी तुम्ही जाऊ शकता. आणि हो, फलंदाज रनआउट. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे. फलंदाज रनआउट. आता एका बाजूला राजधानी 11 संघ अडचणीमध्ये आलाय. असं वाटलं होतं की राजधानी 11 साठी सामना सोपा असेल, परंतु नाही, संघ अडचणीमध्ये आलाय. बॉलर पुन्हा तयार. गोलंदाजी मार्ग वरती. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. मला घेतले आबा त्यातनं एक डालवाडा दे की हा बॉल आता सोडून दिला अंपायर. वाईड बॉल पुन्हा टाकावा लागेल. 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 53 ची गरज. 20 बॉल 34 ची गरज. 20 बॉल 34. तुम्ही प्लेटा बनवताय वाटतं. ए इथनं साईडला चला घे की काय नको आहे त्याला घेऊन जायचं. त्याला द्या आपलं बघा खायला पाहिजे.
बॉल डॉट आलाय. आता यानंतर शेवटचे काही बॉल ऑन साइडला अमर चिकने यांचा खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मेअर षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. एकूण धावसंख्या 20 आहे म्हणजे 53चा पाठलाग करताना अजूनही 33 धावांची गरज आहे. येणारे बॉल 18 बॉल 33 धावांच्या मॅच मध्ये गरज. 18-33चा थरार असा रंगलेला सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. अमर चिकने आणि त्यांच्या सोबतीला प्रसाद सुरू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. परंतु या जोडीला रोखण्यासाठी आता एका गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावरती बोलवावं लागेल जो या दोन खेळाडूंना माघारी पाठवेल आणि विकेट घेईल. गणेश चिकने ओव्हर नंबर आता 3 साठी गोलंदाजी मार्गावर झालेले आहेत. गणेश चिकने तयार. फुलटॉस आणि फुलटॉस वरती खेळलेला फटका. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. गणेश चिकने गोलंदाजी मार्गावरती आलेत ओव्हर नंबर 3 साठी. बॅटिंगसाठी ज्यावेळेस आले ना त्यावेळेस त्यांनी एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला होता. परंतु आज गोलंदाजीमध्ये ती चमक इथे दाखवावी लागेल. पाच संघ मालकांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रसाद सुर्वे यांनी जर षटकार मारले तर, परंतु इथे बॉल डॉट आलाय. डॉट बॉलचा रेशो वाढलाय. संघ मालकांची कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवरती पडतीये. फक्त आता ती थाप इथे स्वीकारावी लागेल आणि त्या प्रकारचा खेळ इथे करावा लागेल. षटकारीला शेवटचे उर्वरित 4 बॉल बाकी. बॉलवर तयार. हो ऑन साइडला हा फटका, परंतु फटक्याची लांबी कमी आहे. एक टप्पा घेत बॉलला फील्ड केलेला आहे. बॉलची फेकी होतीये आणि या मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. एनआर वॉरियर संघ ज्या प्रकारे लढलाय ना असं वाटलं होतं की राजधानी 11 साठी सामना सोपा असेल. नाही, एनआर वॉरियर संघ चांगल्या प्रकारे फाईट देतो या मॅच मध्ये. हा सामना दोन्ही संघांसाठी आहे. फक्त लढावं लागेल. आता येणारे 15 बॉल आणि 30 ची गरज आहे. समीकरणामधलं अंतर वाढलं. चला थोडीशी आपल्याला काही करावी लागेल. ओ वेगाने बॉल वाईट +1 म्हणजे धावा 25च्या जवळ जाऊन पोहोचल्या आणि जवळजवळ 25 धावा आल्यात. गणेश चिकने पुन्हा तयार होतील. अनुभव जो आहे तो त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. या मॅच मध्ये 15 बॉल 28 ची गरज आहे. आपण चर्चा केली की रंगत वाढत चालली आहे या मॅच मध्ये आणि हो दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. मी सेट आहे. अमर चिकने नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाहीत आतापर्यंत. सिंगल मिळते. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. आता 14 बॉल 27 ची गरज या मॅच मध्ये. 14 बॉल 27 धावा. अमर चिकनेकडे ती गुणवत्ता आहे. वेळेप्रसंगी मोठे फटके मारू शकतो हा खेळाडू, परंतु गणेश चिकने यांची धारदार गोलंदाजी. समोर या बॉल वरती केले आक्रमण. बॉल करतोय हवाई भ्रमण. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका मारलाय. 8व्या बॅटने हा बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवला 6 धाब्यांसाठी. अमर चिकने तयार. ऑन साइडला एक टप्पा घेत आता बॉल बाउंड्री लाईनशी मारील गप्पा. बाहुबलीमध्ये होता कटप्पा. धावा मिळाल्या 4 चौकार. समीकरणामधलं अंतर कमी करून टाकलं. आता बॅटिंग करताना बनवलेले आहेत त्या 36 धावा. 12 बॉल 17 ची गरज आहे. मॅच जवळ आणल्या खेळाडूने ज्या 10 धावा बनवल्या. त्याचबरोबर श्री तानाजी दादा शेडगे निजरे यांसाठी आगमन होते. दादा आपले स्वागत. या दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने आपले शब्द सुमनाने आम्ही करतो स्वागत. त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले स्वागत. आता 12 बॉल 17 ची गरज आहे. यानंतर जावली टायगर विरुद्ध SB मॉरियस. आपण तयार राहा. आपला टॉस झालेला आहे. सज्ज राहा पुढील मॅच साठी.
ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात. फुल टॉस. प्रसाद सुरू यांनी ऑन साईडला खेळलाय आणि बॉल सीमारेषा पार. या बॉलवरती प्रसाद सुरू यांनी दिला धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकला सोप्पा. स्वतः संघमालक गोलंदाजी मार्गवरती नितीन चिकणे. 11 बॉल 13ची गरज आहे, परंतु लढावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. मग हे आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा संघर्ष हा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला करावाच लागतो. जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही तोपर्यंत हार कधी मानू नका क्रिकेटच्या खेळामध्ये. हो, चांगला बॉल टाकलाय. अशाच प्रकारची जर गोलंदाजी नितीन चिकणे यांनी केली तर संघ मॅच मध्ये येऊ शकतो. 10 बॉल 11ची गरज आहे. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता. हो, चांगला बॉल. इथे आता या मॅच मध्ये संघर्ष वाढत चाललाय. नितीन चिकणे डॉट बॉलचा रेशो वाढवतायत. स्वतः संघ मालक काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद सुर्वे सारख्या फलंदाजाला बांधून जखडून ठेवलंय. पुढे आले. पाठीमागे एसटी रक्षक आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु हा जो वाईट बॉल आहे त्याच्यावरती प्लस आलेल्या धावा. 9 बॉल 9ची गरज. बॉल कमी धावा जास्त. आता बॉल आणि धावा बराबरीत आलेल्या आहेत. 9 बॉल मध्ये 9ची गरज. ओ, कमी गतीचे बॉल. नितीन चिकणे यांनी काय गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं लागेल. कंपॅरिझन पहिल्या 3 ओव्हरमध्ये जो खेळ या टीमने केला त्यापेक्षा ओव्हर नंबर 4 मध्ये काय गोलंदाजी मधली चमक दाखवली आहे. गती नाहीये, परंतु टप्प्यावरचा ताबा चांगला आहे. हो, हाई बॉल शरीरापासून दूर काढला आणि पंचाने सांगितलं की वाईड आहे. प्रत्येक बॉल फलंदाजांना प्रश्न विचारतोय. हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. काही बॉल जरी दिशाने टाकले असले ना तरी काही बॉल चांगले टाकलेले आहेत. हो, इथे हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केलाय. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळाल्या, म्हणजे समीकरणामध्ये आता बदल होईल. 6 बॉल 6ची गरज. सामना संपलेला नाहीये. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला, थोडीशी आता घाई करा. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 6 बॉल 6 धावांची गरज. बॉलिंग अटॅक मध्ये एक युवा बॉलर साहिल दळवी, तर बॅटिंग मध्ये प्रसाद सुर्वे. सोडून दिला बॉल. वाईट +1. सामना आता खुला झाला. 6 बॉल मध्ये 4ची गरज. साहिल दळवीला या गोष्टी टाळाव्या लागतील. बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता चालला नाही, परंतु गोलंदाजी मध्ये काहीतरी करावं लागेल. नमस्कार करून आता इथे चमत्कार होणार नाही. हो, इथे हा वाईट बॉल डेड बॉल आहे, त्याच्यामुळे बॉल पुन्हा टाकावा लागेल. शेवट आता 3 धावांची गरज आहे या मॅच. 4 धावांची गरज आहे, कारण हा बॉल डेड आहे. 6 बॉल 4चा थरार. साहिल दळवीला चांगले बॉल इथे टाकावे लागतील. फुल टॉस, परंतु कॅच होईल का? कॅचसाठी गेले. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. आता 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 5 मध्ये 2. चला, जावली टायगर आणि SBM वॉरियर्स तुम्ही सज्ज राहा या पुढील मॅच साठी. टीम जावली टायगर आणि SBM वॉरियर्स तुम्ही सज्ज राहा पुढील मॅच साठी. आपल्याला विनंती आहे.
हा वाईड आहे आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता अवघ्या एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आणि जवळजवळ आता हा सामना इथे संपला आणि अभिनंदन टीम राजधानी 11 संघ, हा सामना तुम्ही जिंकलेला आहात. आपलं अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच साहिल धनावडे असेल, ज्याने या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलेलं आहे. जावली टायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये खेळेल SBM वॉरियर्स. मॅच जशी सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदल. आवाज आपण ऐकूया उमेश सावंत सरांचा या मॅच मध्ये.